हॅलो एव्हरीवन. सो आज व्हिडिओ हा जो आपण बनवलेला आहे तो स्पेसिफिकली राज्यसेवा MPSC जो नवीन पॅटर्न किंवा जो चेंज केला आहे त्याच्यावरच डिस्कशन करण्यासाठी गाईस. येस, मला खूप सारे मेसेजेस आले, मला खूप साऱ्या लोकांनी विचारलं स्टुडंट्सनी की सर आता हा पॅटर्न चेंज झाला आहे, जिथे ऑप्शनल रिमूव्ह केला आहे ना, अपडेट तुम्हाला माहिती असेल तरीसुद्धा एकदा क्विक डिस्कस करूयात ना. सो ऑप्शनल रिमूव्ह केला आहे की आणि मग त्याच्यानंतर एक्झाम जी आहे मल्टिपल टाइम्स होणार आहेत प्रिलिम्स आणि त्याच्यानंतर मग मेन्स क्वालिफिकेशन, ठीक आहे, क्वालिफाईंग जो स्टेज असेल. सो मग अशा केसमध्ये आता आपण करायचं तरी काय, ठीक आहे, बिकॉज जर 2027चा इफ यू हॅव अटेम्प्ट ॲज टार्गेट, अशा केसमध्ये आता स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. यस, अशा केसमध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याच्यासाठीच हा टिपिकल डिस्कशन आपण इथे घेतोय, ठीक आहे. सो 2027 अटेम्प्टसाठी राज्यसेवा आयोगाने काही चेंजेस केलेत आणि हे चेंजेस आता खूप क्रिटिसाइज सुद्धा होत आहे की पहिली तर ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे, ठीक आहे, खूप साऱ्या एक्झामिनेशनसाठी, ठीक आहे, की जसं सरळ सेवा असेल किंवा बाकी ज्या टेस्ट आहेत त्या कॉम्प्युटर बेस्ड असतील, ऑनलाईन, ठीक आहे, या एंगेज होतील, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिलिम्स जी आहे ती मल्टिपल टाइम्स है ना, 1, 2, 3 टाइम्स और पॉसिबली मोर, ऍटलीस्ट ट्वाइस तर ते घेतील, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इफ यू फेल टू क्वालिफाय इन 1 तुम्ही परत अप्लाय करून मग पुढचं स्टेज घेऊ शकता. आणि नेक्स्ट इज व्हॉट ऑप्शनल, की ऑप्शनल जो सब्जेक्ट आहे, ठीक आहे, तो ॲज अ पेपर रिमूव्ह केलाय है ना, तो ॲज अ पेपर रिमूव्ह केला म्हणजे 500 मार्क्स सडनली कमीच केले, ठीक आहे. आणि त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये सध्या तरी नवीन पेपर ऍड झालेला नाहीये. मी एक्सपेक्ट करतो ऍक्च्युली की याच्या ऑप्शनल जेव्हा रिमूव्ह केलाय तिथे काहीतरी नवीन पेपर्स ऍड केल्या जातील, जसं आपण UPचा एक्सपिरियन्स बघितलाय किंवा बाकी अजून है ना हरियाणामध्ये असेल किंवा बाकी अजून काही स्टेट्समध्ये असतील, तर तिथे मग काय, तिथे स्टेट स्पेसिफिक पेपर्स ओके हॅव बीन ऍडेड, 2 पेपर्स पर्टिक्युलरली. सध्या तरी काही असं अपडेट नाहीये, म्हणून आपण कन्सिडर करतो की हे 2 पेपर काढून घेतल्याने एक्झाम आपली ऑलमोस्ट मग 15, ठीक आहे, 25 मार्काची आपली एक्झाम होणार आहे, ठीक आहे. सो आता हे जे चेंजेस होत आहेत गाईज, या कंटेक्स्ट मध्ये आपल्याला कसं प्रिपेअर करणं आणि प्रिपेअर राहणं, यस, रिलिव्हेंट राहणं एक्सपेक्टेड आहे, ठीक आहे. सो बघा, माझं सजेशन काय राहील तुम्हाला, सिंपल, ठीक आहे, की पहिला ऑप्शनल तुमचा रिमूव्ह झालाय, ठीक आहे, आणि त्या केसमध्ये यू शुड नाव फील कम्पॅरेटिव्हली फॉर्च्युनेट, ठीक आहे. ऍक्च्युली ऑप्शनलमुळे ना नॉलेजची डेप्थ वाढते आणि याचा मी तुम्हाला पर्सनली सांगतो, याचा एक्सपिरियन्स तुम्हाला प्लॅन B बनवण्यासाठी होऊ शकतो, ठीक आहे. पण आता आयोगाचं जर का असं ओपिनियन नसेल तर त्याला सध्या तरी आपण काहीच करू शकत नाही, ठीक आहे. सो बट ऑप्शनल जर का असला असता तर प्लॅन B सुद्धा तुमचा पॅरलली प्रिपेअर झाला असता. असो, आता बघा इथे काय की जर हा ऑप्शनल ॲज अ पेपर रिमूव्ह केलाय, याचा जो ओव्हरऑल टाइम आणि याचा जो ओव्हरऑल एफर्ट आहे, ठीक आहे, दिस शुड बी डेडिकेटेड फॉर जनरल स्टडीज पेपर, ठीक आहे, जनरल स्टडीजचे पेपर GS1, GS2, GS3, GS4, 4 जे पेपर्स आहेत आपले, तिथे तुम्हाला यावर फोकस जास्त करावा लागेल. दॅट इज व्हेरी मच इन्फर्ट. आता याच्यामध्ये माझं अजून एक सजेशन राहील की त्याच्याही मध्ये 2 पेपर यू नीड टू फोकस ऑन. एक तर आहे एसे, जो फार क्रुशियल असणार आहे. बघा आता जशी जशी एक्झाम फर्दर एंगेज होईल, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघणार की एसे हा फार क्रिटिकल पेपर होईल. त्याचा स्कोर किती येतो त्याच्या बेसिसवर रँक येईल किंवा रँक येणार नाही असंही होऊ शकतं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एथिक्स अँड इंटिग्रिटी, ठीक. आता हा जो सिम्पली
जो टाइम आणि एफर्ट तुमचे सेव्ह होत आहे त्याला तुम्हाला या 2 पेपरवर इव्हनली डिस्ट्रीब्यूट करायचंय. दॅट डझंट मीन की बाकी जीएसला आपण इग्नोर करतोय, पण माझं पर्सनल सजेशन तुम्हाला हे राहील की GS4 आणि SA वर जास्त फोकस करा. त्याचा रिटर्न तुम्हाला 100% एक्झाम मध्ये भेटेल. ठीक आहे. अजून पण काही लोकांचं कन्फ्युजन आहेच की सर मग आता ऑप्शनल समजा रिमूव्ह केलाय तर मग आता काहीतरी रिप्लेसमेंट मध्ये येईल ना त्याला, है ना. पण सध्या तरी बघा असं अजून तरी अपडेट नाही, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर सध्या भाष्य करणार नाही. ठीक आहे, त्याच्यावर आपण लगेच डिस्कस करणार नाही. बट द थिंग इज की आपल्याला दिस GS1 SA आणि GS4 वर फोकस करायचं आहे. सेकंड स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आपली? सेकंड स्ट्रॅटेजी आता ऑनलाईन, ठीक आहे, अटेम्प्ट साठी सुद्धा आपल्याला प्रिपेअर राहणं मस्ट आहे. असंही होऊ शकतं की त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, कारण त्याच्यावर फार क्रिटिसिझम पण चालू आहे आणि प्लस ठीक आहे त्याच्यावर आंदोलन वगैरे असं पण सध्या प्रोसेसमध्ये आहे. ठीक आहे, जर तुम्ही बघितलं असेल भरपूर. सो मग आता ऑनलाईन एक्झामसाठी लगेच तर प्रिपेअर होणं आहे ना, बिट बाय बिट वी नीड टू प्रिपेअर फॉर इट. हावेअर याच्यामध्ये पण भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, बट मग आपल्याला त्याला त्या अँगलने प्रिपेअर करणं किंवा कन्सिडर करणं मस्ट आहे. नेक्स्ट की ही जी नंबर ऑफ प्रिलिम्स आपली होणार आहे, ठीक आहे, नंबर ऑफ प्रिलिम्स जे आपल्या होत आहेत ते असतील, आता किती घेतील काय घेतील काहीच आयडिया नाहीये. ठीक आहे, हे एक एक्झाम घेणं जेवढं डिफिकल्ट यांच्यासाठी होतं त्याचं रिझल्ट लावणं डिफिकल्ट होतं. आता यांचं असं म्हणणं आहे की हे 2 आणि 3 एक्झाम्स एका वर्षात कंडक्ट करतील. हाव, वेन अँड इन व्हॉट एक्झॅक्टली वेज असं यांनी काही ना फार कंक्रीट असा रोड मॅप दिलेला नाहीये. त्याच्यामुळे मग आता आपला टार्गेट काय असणार, जसं आतापर्यंत आपण ठेवत होतो तसाच असणार. कसा? दॅट आपण कन्सिडर करतोय सध्या तरी एकच प्रिलिम्स होतीये आणि तीच प्रिलिम्स आहे ज्याला तुम्ही फोकस करणार आहात. आर यू गेटिंग? मला जेवढं कळतंय की मल्टिपल प्रिलिम्सचा यांचं लॉजिक काय असेल, है ना. मल्टिपल प्रिलिम्सचा लॉजिक काय असणार, तर मल्टिपल प्रिलिम्स याच्यासाठी की कधी कधी खूप वेळेस काय होतं ना की समजा मे मध्ये एक्झाम आहे, ठीक आहे, मे मध्ये एक्झाम आहे, फाईन, पुढच्या वर्षी. आता एखादा इंडिव्हिज्युअल काय करतो, प्रिपरेशन समजा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये करतो, ठीक आहे, राईट. आता अशा केसमध्ये तो मे मधल्या एक्झामसाठी स्वतःला प्रिपेअर म्हणजे करू शकत नाही असं त्याचा ओपिनियन असतो. ठीक आहे, मग तो काय म्हणतो की यार आता मग 2027चा अटेम्प्ट सोडून देतो आणि मग काय करतो मे 2028 साठी किंवा 2028च्या पेपरसाठी प्रिपेअर करेल. ठीक आहे, मग याच्यामुळे काय होतंय ना की बेसिकली त्याचा या ज्या प्रोसेसमध्ये राहायचा टाइम आहे ओव्हरऑल तो कम्पॅरेटिव्हली इन्क्रीज होतोय. ठीक आहे, हा जो लॉजिक मला दिसतोय आणि त्याच्यामुळे आयोगाला त्याच्यामुळे स्ट्रेस म्हणा किंवा बाकी जे इश्यूज आहेत किंवा मध्ये सुसाइड्स पण झाले होते, भरपूर काही गोष्टी असतील. ठीक आहे, अजून तरी फार काही क्लिअर रिझन्स दिलेला नाहीये, बट तरी पण मग हा जो प्रॉब्लेम आहे की हा जो इन बिटवीन सायकल मध्ये ना 1 वर्ष आपण कन्सिडर करतो की प्रिपरेशन साठी आपल्याला पाहिजे. ठीक आहे, मग अशा केसमध्ये त्या इंडिव्हिज्युअलला है ना हेल्प करण्यासाठी मग 1 किंवा 2 किंवा 3 प्रिलिम्सचा हा जो पॅटर्न यांनी स्टार्ट केलाय, आय होप की तो त्याला ऍड्रेस करून असू शकेल. ठीक आहे, सो मग माझं असं म्हणणं राहील की तुम्ही सिम्पली सध्याच्या मोमेंटला मे 27च्याच एक्झामला टार्गेट करा, स्ट्रेट आणि क्लिअर. ठीक आहे, स्ट्रेट आणि क्लिअर की 27 मे साठी है ना आपण प्रिपेअर करणार आहोत, कारण आपल्याकडे इनफ टाइम आहे. मग आता त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? सिंपल, तुमच्यासाठी ऑप्शन नाहीये म्हटल्यावर तुम्हाला जनरल स्टडीजचे पेपर है ना करणं मस्ट आहे. सो जनरल स्टडीज काहीच नाहीये अप टू डिसेंबर इव्हन जानेवारी, राईट. आजपासून समजा आपण जुलैमध्ये आहे, सो जुलै ठीक आहे, सो जुलै 26 टू जानेवारी 27, डिसेंबर 26 इव्हन. मग तुमचा फोकस काय असला पाहिजे? इट शुड बी ऑन बेसिक्स, है ना, की तुमचा फोकस हा बेसिक्स क्लिअर करण्यावरच असला पाहिजे. बाकी सोडून द्या, काय होईल कसं होईल कन्फ्युजन सगळं द्या सोडून. फोकस करा तुम्ही कशावर की तुमचा बेसिक्स क्लिअर झाला पाहिजे. आणि बेसिक्स कसं होणार? फॉर शुअर NCERTs, है ना, NCERTs आहेत जे तुम्हाला तुमचा बेस फाउंडेशन बनवण्यासाठी खरंच फार हेल्प करतील. आय होप यू गाईज आर गेटिंग मी दिस. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय करणार? फक्त NCERT रीड करायचं का? तर नाही, सोबत काय करा,
नोट्स पण पॅरलली बनवा. मी याच्यावर अजून एक ॲडिशनल व्हिडिओ बनवेल, ठीक आहे. UPSC आणि MPSCचा हा जो कंबाईन व्हिडिओ असेल की त्याला स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, पण मी तुम्हाला एक ओव्हर वे सांगतोय, ठीक आहे, की कसं डील करते. मग नोट्स पण पॅरलली बनवा आणि आन्सर रायटिंग करावंच लागेल है ना. यू शुड नॉट रिजेक्ट, यू शुड नॉट अवॉइड आन्सर रायटिंग हिअर, राईट. मग तुम्हाला हे करणं फार इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये एसेचा पण मॉड्यूल ऍड करा है ना. एसे बेसिकली प्रिपरेशन करणं मस्ट आहे तुम्हाला. मी पर्सनली कन्सिडर करतो की वीक मधला एक दिवस किंवा एक सेशन आपला एसे साठी असणंच मस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही रिसर्च करणार, टॉपिक बघणार, टॉपरचे एसेस बघणार आणि ऑन युअर ओन यू विल बी ट्राईंग टू अटेम्प्ट इट as well. आय होप की यू गाईज आर गेटिंग दिस स्टफ. मग त्याच्यानंतर जानेवारी 27 समजा किंवा डिसेंबर है ना. सो जानेवारी 27 मीन्स फेब्रुवारी, ठीक आहे, वॉट एव्हर जो तुमचा टाइमलाईन असेल. त्याच्यानंतर यू शॅल फोकस ऑन देन May 27 प्रिलिम्स, राईट. मी कन्सिडर करतोय की आपली ही जी प्रिलिम्स होणार आहे ती सिम्पली मे महिन्यातच होईल. अजून तरी त्याच्यावर कॅलेंडर टोटली अपडेटेड नाहीये, बट जो अप्रॉक्सिमेट आपल्याला दिसतोय तो असाच दिसतोय, ठीक आहे. सो मेचा टाइम असेल तिथे काय करा की तुम्ही यू शॅल प्रिपेअर इट अकॉर्डिंगली. ओके. सो याच्यामुळे काय होईल ना, तुम्हाला एक क्लिअर स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी आहे ना, म्हणजे एक टोटल प्लॅन यू विल फाइंड की तो रेडी असणार. सोबत इथे मग काय करणार, याच्यामध्ये काय आणि कसं करायचंय त्याच्यावर आपण परत सेपरेट व्हिडिओ बनवूयात. मला वाटतंय की हा जो कन्फ्युजन आहे भरपूर लोकांचा की सर आता हा पॅटर्न चेंज झाल्यानंतर डील कसं करायचंय, याला मी काही एक्सटेंटवर ॲड्रेस केलाय. अजून पण याच्यामध्ये भरपूर अनआन्सर्ड एरियाज आहेत, ठीक आहे. आय नो का, कारण अजून आयोगाकडूनच ती क्लॅरिटी आलेली नाहीये. आणि म्हणून मग मी काय करतोय की जेवढं आपल्याला सध्या दिसतंय, जेवढा रस्ता दिसतोय तिथून तर वाट काढणं मस्त आहे ना. कारण आपण असंच म्हणणार की मग आता जेव्हा ते देतील त्याच्यानंतर आपण करू, असं होणार नाही. म्हणून सांगतोय की यू शुड स्टार्ट इट नाव ओनली. लगेच प्रिपरेशन स्टार्ट करा. बाकी प्लॅन बी पॅरलली बघत राहा आणि त्याच्यावर तुमचं ओपिनियन कळवा, ठीक आहे. सो व्हिडिओमध्ये अजून काही सजेशन्स असतील तर कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.